CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। तालुक्यातील मौजे केळवद येथे झालेल्या एका मोठ्या जमीन व्यवहारावरून सध्या जिल्हाभरात चर्चा रंगली आहे। तब्बल 6 हेक्टर 92 आर जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात शासनाची सुमारे 21,20,000 रुपयांच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। चिखली येथील सुधाकर पुंडलिक खरात यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित जमिनीबाबत 16 मे 2024 रोजी नोटरीवर 5,25,00,000 रुपयांचा विक्री करार करण्यात आला होता। या करारामध्ये 1,75,00,000 रुपये आगाऊ स्वरूपात देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र यानंतर 22 डिसेंबर 2025 रोजी नोंदविण्यात आलेल्या अधिकृत खरेदी खतात केवळ 1 कोटी रुपयांचाच व्यवहार दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे व्यवहाराची वास्तविक किंमत लपवून शासनाचे मुद्रांक शुल्क टाळण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तक्रारदाराने यासंदर्भातील नोटरी करार, खरेदी खत व इतर कागदपत्रांच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगितले आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अद्याप संबंधित व्यवहारातील पक्षांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असली तरी कोट्यवधींच्या या व्यवहारामुळे महसूल विभागासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। मी सुधाकर पुंडलिक खरात, राहणार चिखली, माळीपुरा पंचायत समितीच्या पाठीमागे राहतो। श्री धनंजय संपतराव सावत व निर्मला धनंजय सावत यांनी माझ्या मार्फत 5,25,00,000चा मौजे केळवद येथील गट नंबर 157 मधील 17.5 एकराचा जमिनीचा व्यवहार माझ्या समक्ष केलेला आहे व देणार सुषमा गजानन सांगळे, राहणार भांडूप, मुंबई येथील रहिवासी असून त्यांनी माझ्याकडून हा 5,25,00,000चा व्यवहार केलेला असून नोटरी करारनामा केलेला आहे व खरेदी खतामध्ये त्यांना मला डावलून फक्त शासनाकडून 1 कोटीचा व्यवहार दाखवून फक्त खरेदी खत नोंदवलेली। माझ्या लक्षात आल्यानंतर मी असे हे केले की त्यांनी 21,20,000 रुपये यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे। यांनी लवकरात लवकर शासनाची दिशाभूल केल्यामुळे मी तक्रार दुय्यम निबंधक चिखली, जिल्हा निबंधक बुलढाणा व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केलेली आहे। लवकरात लवकर यांनी कार्यवाही करून शासनाची जी फसवणूक झालेली त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, हे दंड त्यांच्याकडून वसूल करून घेण्यात यावा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।